नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। सध्या आपण पाहतो की गावोगावी गल्लीबोळामध्ये आणि सर्वत्रच लाडकी बहीण योजनेची KYC केली तर तुमचे पैसे बंद होणार अशी चर्चा चालू आहे। तर खरंच KYC केले तर तुमचे पैसे बंद होणार का, यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहेच की राज्यातील महिलांना आर्थिक बळ देणे आणि त्यांचा सन्मान वाढवणे या उद्दिष्टानेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये सुरू करण्यात आली। परंतु दिला जाणारा हा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा, त्यासाठी KYC म्हणजेच ओळख पडताळणी प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली। KYC म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजेच सरकार तुमचे नाव, खाते आणि आधार कार्ड या एकमेकांशी जुळतंय काय हे पाहते। यामुळे बनावट खाते आणि चुकीच्या लाभार्थ्यांपर्यंत पैसा जाण्यापासून टाळलं जातं। त्याचबरोबर KYC मुळे तुमचे खाते हे सक्रिय लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे। मग तुम्ही म्हणाल, ह्या अफवा कशा पसरल्या? तर काही गावात किंवा WhatsApp ग्रुपमध्ये असा मेसेज आला आहे की KYC केल्यावर तुमचे पैसे बंद होतील, परंतु ही फक्त अफवा आहे। कारण सरकारने अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे की तुम्ही जर KYC केली नाही तर कदाचित पुढील येणारा हप्ता तुमचा थांबू शकतो। म्हणून KYC केल्यावर पैसे थांबू शकतात या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि तुमच्या खात्याची आताच KYC करून घ्या। आपल्या खात्याची KYC कशी करायची याची व्हिडिओ वरती आय बटनवरती दिलेली आहे, त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। भेटूया नवीन एक विषय घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।